माझ्या पप्पाला दाखवून फोन आला मी ऐकत नाही मग माझ्या एकदम बॅलन्स नव्हतं पॉवर हाऊस मध्ये गेली फोन लावून दे माझ्या पप्पाला दोनदा तीनदा कॉल केला ते काढतच नाही आमच्या मग त्याला पोराला घेऊन मग तिथून जाते जाऊन फोन केला काकडे साहेबाला फोन केला गायरा नाही गायरा नाही ती म्हणलं असं तुझ्या बापाचं काय गायरा नाही तुझ्या बापाचं काय असं म्हणलंय ते मेंढ्यावाले नाही चारलं ते गावातले गावातल्यानी गावातल्यानी चारलं ते मेंढ्यावाल्याकडे दोष नाही नाही त्यांचं काय त्यांचा काय संबंध नाही ते बिचाऱ्यांनी चारले नसते ते कशाला चारले असते त्याने वार शुक्रवार काल 3 आणि 4च्या दरम्यान गावगुंडांनी गायरान जमिनीमध्ये पारधी समाज राहत होता आणि त्या समाजावर सगळ्या गावगुंडा लोकांनी घराचे उद्ध्वस्त करून त्यांचे बोरं आणि शेतीमधले सगळे नुकसान केलेले आहे आणि सगळ्या आमच्या मुलीबाळीवर त्यांनी मारहाण केलेली आहे. याच्यामध्ये किती कुटुंब होते इथं किती कुटुंब राहत होते तुमचे इथं सरेस 8-10 कुटुंब राहत होते. सध्याच्याला काही कारखान्याला गेलेले आहेत. बर त्यामुळे आणि इथं वैती जमीन तुम्ही इथंच करता का हा वय ते इथंच करतो. बर त्याच्यामध्ये सध्या पिकं कोणते कोणते ज्वारी बाजरी गहू बर असे अलग अलग पिके आहेत. बर कापूस ज्यावेळेस आहे. ही घटना घडली त्यावेळेस कोणत्या कोणत्या महिला इथं उपस्थित होत्या महिला रागबाई काळे हं. आणि शेवता काळे त्याची मुलगी पायल काळे बर हा आणि लहान लहान मुली होत्या काही. बर आणि त्याच्यामध्ये जास्त मार कोणाला आहे आणि कुठे आहेत त्या सध्या तिघींना बी मार आहे जास्त. ते सिव्हिल मध्ये आहे. बर काय लागले त्यांना किती लागले काय झालं त्याच्या हातापायाला लागले काही कमराला लागले डोक्याला फोडलेले पुन्हा 30 टाके बसलेले आहेत. बर हम्म. आणि इथं एकूण बोर किती आहेत? बोर किती याच्यामध्ये ते मोटर तोडून टाकले म्हणले ना 6 बोर आहेत सगळी. त्या 6 बोरामध्ये ते मोटर तोडून हा बुजून टाकले बुजून टाकले सगळे बोर. बर आणि कोंबड्या किती असतील तरी अंदाजे कोंबड्या 200 कोंबड्या होत्या साऱ्या. हां त्याच्यातल्या काही त्याने गायब केल्या आणि मारून टाकल्या. बर शेळ्या वगैरे काय होते का शेळ्या वगैरे नव्हती. बर आणि घरांचं सगळं नुकसान केले हा साऱ्या घरांचं नुकसान केलं म्हणजे काही ठेवलेलं नाही. पूर्ण नाहीसा करून टाकलेलं आहे. काय कारण आहे आणि कुठल्या गावचे लोक होते ते? सुरडी आणि चोपड्याची वाडी गणेशनगर हे 3 गावातल्या लोकांनी मिळून हे सगळे कारस्थान केलेले आहे.